अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्रीहरीनं जेव्हा अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या मूर्तीसमोर दीप तेवत ठेवण्याचं महात्म्य सांगितलं तेव्हा श्री लक्ष्मीला अधिकच उत्कंठा वाटली. तिनं आणखी कथा आणि महात्म्य सांगण्याची श्रीहरीला विनंती केली. श्रीहरी म्हणाला, मी दीपाचं महान फळ कसं मिळतं त्याची आणखी एक कथा सांगतो. पूर्वी मथुरा नगरीत शाकली नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत असे. त्याला 2 बायका होत्या. एकीचं नाव होतं विमला आणि दुसरीचं सुशीला. तो ब्राह्मण आपल्या स्त्रियांसह गृहस्थाश्रम चालवित असताना पुरुषोत्तम मास आला. नित्यकर्मानुसार सुशीला यमुनेला पाण्यासाठी गेली. तिनं तिथं पुष्कळजण नदी स्नानासाठी येत आहेत असं पाहिलं आणि घरी येऊन पतीला त्याचं महत्त्व विचारलं. पतीनं अधिक मासातील स्नानाचं महात्म्य सांगितलं आणि महिनाभर देवासमीप दिवा लावण्याचं महात्म्य आणि पुण्य देखील सांगितलं. तेव्हा त्या विमला नावाच्या स्त्रीनं नदीत स्नान केलं आणि पतीच्या सांगण्यावर हुकूम देवापुढं दीप लावला. ती रोज हा क्रम चालवू लागली. तिची सवत विमला हिला फार मत्सर वाटला आणि तिनं दिव्यातलं तेल काढून टाकलं, दिवा मालवून टाकला. सुशीलेला फार वाईट वाटलं. तिनं पुन्हा तेल घालून दीप प्रज्वलित केला. रोज रोज ती विमला दीप मालवून टाकत असे आणि सुशीला पुन्हा दीप लावत असे. सुशीलानं व्रत पूर्ण केलं, तिला सर्व सुख प्राप्त झाली. पण विमलेनं जे दुष्टकृत्य आणि तेही सतत केलं होतं त्यामुळे तिला पुढे फार दुःख प्राप्त झालं. तिचे 3ही पुत्र मरण पावले. तिला अंधत्व आलं. तिला अन्नपाणी मिळेना. काही काळानं ती मरण पावली, परंतु तिला कमालीच्या नरक यातना भोगाव्या लागल्या आणि नंतरही तिला अनेक घाणेरड्या क्षुद्र प्राण्यांचे जन्म प्राप्त झाले. नंतर मद्र देशात तिला अनेक रोग झाले. सुशीला मात्र मोठी भाग्यवती ठरली. तिला आपल्या पतीसह वैकुंठ लोक प्राप्त झाला. अधिक मासात नित्य स्नान आणि पूजन, दीप प्रज्वलन आणि विप्रपूजन केले तर महापुण्य मिळतं असं श्री विष्णू लक्ष्मीला सांगत असताना लक्ष्मीनं जिज्ञासूने आणखीन प्रश्न विचारले. धन्यवाद. गीता टी. स्वाती जेम्स.